संसारात सुखी आहात का? एखाद्या माणसानं मला सांगावं नाशिकचे, मला एखाद्या माणसानं असं वरबोट करून सांगावं, महाराज मनीतला सुखी प्राणी मी जे असं एखाद्यानं सांगू. भूतलावर असा एकही प्राणी सापडणार नाही. जर घर भाड्याचा असेल तर वाटतं सुरुवातीला भाड्यानं घर आहे भाऊ, आपलं स्वतःनं पत्तर नका होय ना, स्वतःनं होई जायला पाहिजे. जर पत्तर न होईच घे बटा लोकांना स्लॅब पडी घ्या हो, नुसता स्लॅब पड जायला पाहिजे, बाकी काय अपेक्षा नाही देऊ पाहिजे. स्लॅब टाकायच घ्या तरी असं वाटत बट बरोबर आहे हो, पण 42 इंची जर टीव्ही राहते ते मग आखो मजा येत जाते. 42 इंची टीव्ही हीच घे, फ्रीज दाखलं पडायला लाग जात, तिथला मग थोडं मोठं पाहिजे. आणि इथलं बट होईच घे, पाहुणा पेऊनात काय घर मग अडचण होस आयु खाल ना पत्तर वर टाकली झालं शांतता शेका. आणि जर इथलं बट होईच घे बटी इच्छा पुरी होई गे तरी सुद्धा काय करू भो, बावड्या म्हणत 36 वरीस ना होई घ्या अजून टाया बटी राहणार. बावड्याला जर कधी लगीन होईच घे बावड्यानं तरी बी मग मरण टाइमला अपेक्षा राहत बट बरोबर वे घेऊ नात का ना तू काहीतरी देखील येतो मग असं आत्माला शांती लागते. मरी चालणं माणूस तवलुनापेक्षा पुरी वैराय नाही का, होणार पण नाही, होणार पण नाही. काय ना आपण नको त्या गोष्टीच्या मागे लागतो म्हणून आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. ज्या कामासाठी आलोय ते काम जर केलं तर समजा आपली फेरी सक्सेस आहे. उदाहरण म्हणून मला सांगायला आवडेल, एखादी बहीण जर रक्षाबंधनच्या दिवशी भावाला राखी बांधायला निघाली, एखादी बहीण जर भावाला राखी बांधायला निघाली, एखादी बहीण भावाला राखी बांधायला निघाली, मध्ये कितीही चुलत भाऊ मावस भाऊ इथला बी भेटू द्या, त्यातले राखी बांधू नका असं आपलं दुमत नाही, त्यांना राखी बांधू नका असं आपलं दुमत नाही. पण घरून निघाले कशासाठी बहिणी हो तुम्ही? माया हो, भावाला राखी बांधण्यासाठी. जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही आहे, बरोबर आहे ना. जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत फेरी सक्सेस नाही. तसं जोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत तुमची सुद्धा फेरी सक्सेस नाही आहे. हा, तुमची सुद्धा फेरी सक्सेस नाही. मग त्याच्यासाठी मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल, एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला, एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला म्हणते कावदानी रोज तुम्हीच बाजाराला जाता, रोज तुम्हीच बाजाराला जाता, उद्याच्या दिवशी मी जाते म्हणले बाजाराला. नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाहीये. बाई म्हणे तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकस का? नवरा म्हणे ऐक ना, बाजार करणं इतकं सोपं नाही. बाई आवरायच नाही. आणि बऱ्याच ठिकाणी असंच होस, माणूसना नाविलाज होईस. कारण सुज्ञ लोकांच्या मुखातून ऐकलेलं भैया बालहाट, श्रीहाट आणि जोघाट. बालहाट, श्रीहाट आणि जोघाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावाचा लागतो. काय मत आहे बाबाजी तुमचं? बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. सर्व बसेल बाबा अमन राहणार, आपला कवटा आहे बटीन बाबा. बालहाट, श्रीहाट आणि जोघाट 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. तिघांचाही परिचय देतो. समजा तुम्ही नातून आत तरी जर गावमा फिरायला घ्यात, तुम्हाला किसामा 1 रुपयाने फक्त दोतरवर निघ जायचे. तुम्ही बंडी आणि दोतरवर नातून आत दरीशने गावमा फिरायला निघ्यात. आणि जर नातून द्यान चालणे गे दुकानवर नातून जर सांग बाबा माल वेपरने पुढली दे, बावड्या म्हण किसामा काहीच नाही शे, काय बी कर भो माल वेपरने पुढली दे. अरे बावड्या किसामा काहीच नाही शे, लिदेर भो नाही ते लोई पड सुबर. तुमच्या खिशात 1 रुपया नाही पण तुम्हाला वेपर घेऊन द्यायची आहे आणि तुम्ही घेऊनच देतात, बरोबर आहे ना. घेऊनच द्यावं लागतं. ठीक आहे राहू द्या, काही नाही. आता काय थोडंसं राहिलंय आडमुल्ला टाकेश नाही मग पान पिसू. खिशात 1 रुपया नाहीये पण नातूला तुम्हाला वेफर घेऊन द्यावी लागणार आहे. नाही जर लिदी नाही ते लोईपड सुबू लेनिशी म्हणजे बालहाट. स्त्रीहाट, स्त्रीहट्ट जर धरला तर इथं बसलेल्या 100च्या 100 पैकी 100च्या 100 लोकांना अनुभव. बाईने जर ठराव आज मला माहेरले जाणंच शे, तुम्ही कितला का गोड बोलतात नाही तरी सांगेन मला बाळाला पैसा द्या, मला आज जाणं नाही. कांदा लावायला जेम ते मजूर भेटले तेवढं कांदा लायले मग 2-3 दिन मा जायचो. का बरं आजच जासो ना. एखादा माणूस संतापमा 2-3 कानमा दिदेस तरी मन माय बुचडा वायासनी एकच सांगत बाळाला पैसा दे द्या. पती गेल्याच्या नंतर जीवन सगळं सुनं वाटतंय नाही का, जीवन नकोसं वाटतं. ज्या बाईचा पती गेला त्या बाईला विचारा ते दुःख काय असतंय. कारण माझ्या कीर्तनातलं एक ब्रीद वाक्य आहे, ज्याचं जळतं ना, ज्याचं जडतं हे त्यालाच कळतं, इतरांना नाही ते कळायचं. एखादी विधवा माईला विचारा पती गेल्याच्या नंतर तिचं दुःख काय असतं. कदाचित मी कानादेशातला असल्यामुळे मला कानादेशाच्या भाषेत सांगायला आवडेल. पती गेल्याच्या नंतर एखादी बाईचे भाव काय असतील ऐका ना. हे तुम्ही बोला ना नादनी, काही सांगा माय सांगा नादनी,
नका जाऊ माय सोडीसनी नका जाऊ ना सोडीसनी ओ नका जाऊ माय सोडीसनी कसा नाव असा सुद्धा नागर कसा नाव तुम्ही बोला ना काही सांगा माय सांगा ना नका जाऊ ना सोडीसनी ओ नका जाऊ सोडीसनी देवयला मी कापून झोत तरी मनात तरी दिनाला देवयला मी कापून झोत तरी मनात कोणा तरी दिनाला बाबा दया येऊ दे रे बाबा दया येऊ दे त्या बाईला विचारते दुःख काय असतं आणि तशा प्रसंगाला तोंड देत आजीचे 2 लेकर आमचे बाप्पू आणि लहाने नाना ना हा दोघं लेकरांवर आईची छाया होती. पण कसं असतं हे मृत्यू लोक आहे. जो जन्माला येतं त्याला जावं लागतंय जो जन्माला येतं त्याला जावं लागतंय. त्या नीतीप्रमाणे आईसाहेबांना जावं लागलं. कारण असं कोणताच माणूस सांगणार नाही की बाई मी जन्माला आलोय मला मरायचंच नाही. तुमची इच्छा असो या नसो जायचं तर आहे. कारण इथं एक प्रश्न आहे. एक बाईचं मुलगा मेल्याच्या नंतर बाई रडत होती. साधू महात्मा भिक्षा मागत होते. भिक्षा मागणाऱ्या साधूला बघितलं आणि बाईनं सांगितलं बाबा तुम्हाला हवे तेवढी भिक्षा देते पण माझा मुलगा मेलेला आहे तेवढा पोरगा जिवंत होईल का. साधू बाबांना सांगितलं हे मृत्यू लोक आहे जो मेला तो जिवंत होत नाही. बाबा काहीही करा तुम्ही देवाचे भक्त आहात ना तुम्ही काहीतरी कृपा करा आणि माझ्या लेकराला जिवंत करा. साधू महात्म्यानं सांगितलं जिवंत करतो म्हणला पण एक काम करावं लागेल. म्हणले काय अशा घरातून थोडं कणिक घेऊन या की ज्या घरामध्ये कोणी मेलेलंच नाही अशा घरातून थोडं कणिक घेऊन या. बाई पूर्ण गाव हिंडून आली पूर्ण गाव फिरून आली पण असं एकही घर नाही त्या घरात कोणी मेलेलं नाही या. बरोबर आहे की नाही. म्हणजे भूतलावर जो जन्माला येतो त्याला जावं लागतं त्या नीतीप्रमाणे आई साहेबांनाही जावं लागते. पण जायची पद्धत आपल्यावर जायचं कसं जायचं प्रत्येकाला आहे. श्रावण बाबा जायचं प्रत्येकाला पण जायची पद्धत कशी ते आपल्यावर आहे. त्याच्यामध्ये मग संसारामध्ये असेल परमार्थामध्ये असेल की दोघं बाजूला सांभाळून जर गेला तर समजायचं स्वर्गाची प्राप्ती आहे. विठ्ठल शेवटच्या चरणात आमचे तुकोबाराय सांगतात मला सुरुवातीला सांगायला आवडेल की भैया तुका म्हणे एका मरणाची सारी उत्तम चिवरी कीर्ती मागे माणसाने मरावं मेल्याच्या नंतर कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे असं जगलं पाहिजे. नाहीतर येतात लोक जगतात. काही लोक तर असे जगतात मै भलावर मेरी बीबी भली नाही का. मै भला डॉक्टर मामाश्री मै भलावर मेरी बीबी भली काय घेणं देणं नाही लोकांना. काही लोक संसारात एवढे वेळे झाले तुम्हाला परमार्थाचा विसरच पडलाय. पर जीवन जगत असताना कुणी म्हणत असेल महाराज आए थे कुछ लेके नहीं आए अब जाना है कुछ लेके नहीं जाना. भैया बात तो सही है. येताना तो आला जाताना काय घेऊन जायचं नाही पण शिल्लक सोडायचंय ती कीर्ती. विठ्ठल तुम्ही म्हणसान महाराज कीर्ती कशी सोडायची ऐका ना. एक साधू महात्मा भिक्षा मागत होते. भिक्षा मागत असताना ज्या गल्लीत भिक्षा मागायला जाणार होते त्या गल्लीतून एक प्रेत जात होतं. साधू महात्म्याला असं वाटलं अरे प्रेत जाते त्या गल्लीतून भिक्षा मागायची तरी कशी. म्हणला प्रेत जाऊ देतो नंतर भिक्षा मागतो म्हणला. आता ते प्रेत जात होतं. एका घरातून बाई निघाली आणि तिच्या 9 वर्षाच्या पोरीला सांगितलं दीदी बेटा आपल्या गल्लीतून प्रेत जातंय. जाणारं प्रेत
म्हातारा की म्हातारी ते बघ. आणि अजून दुसरा प्रश्न, मरणारे व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला तेवढं बघून ये म्हणले. 9 वर्षाची पोरगी जाते, साधू महात्मा ऐकत होते. साधू महात्मा ऐकत होते, बोले 9 वर्षाची पोरगी या उत्तर काय आणते. त्या अपेक्षेनं त्या आशेनं साधू महात्मा उभे होते. 9 वर्षाची पोरगी आली आणि तिच्या मायला सांगायला लागली प्रेत यात्रेतून आल्याच्या नंतर, म्हणले आई मरणारा म्हातारा स्वर्गात गेलाय ग. साधू महात्म्यानं कमंडलू जोडी जागीच ठेवला आणि जाऊन त्या 9 वर्षाच्या पोरीचेही पाय धरले आणि तिच्या मायचेही पाय धरले. त्या साधू महात्म्यानं सांगितलं, बाई पूर्ण आयुष्य भगवंतावर खर्च केला, अजून मला माहित नाही मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला. तू संसारी बाई तुझ्या 9 वर्षाच्या पोरीला पाठवते आणि 9 वर्षाची पोरगी सांगते मरणारा म्हातारा स्वर्गात गेला. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस, हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस. तेव्हा त्या 9 वर्षाच्या पोरीनं सांगितलं, बाबा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही, याला अंतकरणापासून ओळखावं लागतंय. म्हणले कसं बेटा. बाबा प्रेत यात्रेच्या मागे लोक चालत होते, त्यांच्यात मी चालत होती. प्रेत यात्रेच्या मागे चालणारे लोक जर म्हणत असतील की मरणारा म्हातारा लई चांगला होता, अजून 1-2 वर्ष राहायला पाहिजे होता, कोणाच्याही सुखदुःखात कामात यायचा, कोणालाही गोड बोलायचा, समजावं स्वर्गाची प्राप्ती आहे. आणि जर प्रेत यात्रेच्या मागे लोक म्हणत असतील बरं वय घेऊन निंबायतीन गाण गई समजिले हो नरकानीच प्राप्ती. बरोबर आहे की नाही. नरक आणि स्वर्ग इथंच भेटतं महाराज. वागायचं आपल्यावर. पण काही लोकांना अजूनही कळत नाही, काही लोकांना अजूनही कळत नाही. जसं की काही लोकांना स्वतःहून पाप करायची सवय, वाईट मध्ये चांगलं बघतात. काही लोक एवढे चांगले आहेत की वाईट मधनं चांगलं करतात आणि काही लोक एवढे वायबार आहेत की चांगल्या मधनं पण वाईट करतात, नाही का. हो, कारण आमचे तुकोबाराय सांगतात प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. जर नजर चांगली असेल ना, दृष्टी चांगली असेल तर आपल्याला किचडमध्ये कमळ दिसतं, आणि नजरेत दुर्दोष असेल ना तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला काय बघायचं ते, नाही का. हो, पण काही लोकांना सवय असते. फॉर एक्झाम्पल माझं या वर्षाचं ठरलेलं उदाहरण आहे, मला सांगितल्याशिवाय ते चित्त लागणार नाही. कसं आहे ना, काही लोकांना सवय असते, जगता येत नाही. काही लोक असं आहेत की भैया जिथला किडा पाडता येते तिथला किडा पाडायला प्रयत्न करतात, जगाना आनंद नाही लेत आहेत काही लोक अशी. बरोबर आहे ना. जगायचा आनंद घेता येत नाही काही लोकांना. समजा एखादं पोरग जर काही करायला निघणं ना, एखादं पोरग जर काही करायला निघणं, गली म्हणा काय 150 नारातच 2 त्या येराले सांगता का रे भाऊसाहेब करतात या भाऊसाहेब ना पुरे येडान माय काय बी कर राज भाऊ, भाऊसाहेब ना पुरे येडान माय काय बी कर राज भाऊ. आको तात्या पण यानापेक्षा जडता राहत, जाऊ दे रे येडे झालं ते. आणि जेव्हा ते पोरग सक्सेस झालं का, या किडा पाडणारच त्या दारमा पहिले जातच. बावड्यो पेडा बिडा कवे कॉर्डर ना गु कायले. जेव्हा तो काही करत होता तेव्हा तू किडे पाडत होता, आता सक्सेस झाला तर पेढे मागतोय, मग कमरेत लात खायचं नाही का. विठ्ठल विठ्ठल. चांगल्यातून वाईट काढता आलं पाहिजे, तो माणूस जीवनात सक्सेस झाला. आता इथं बसलेल्या माझ्या महिला माता, माझ्या माया बहिणी, त्यांना सांगतो, पतिदेवानं जर का तुम्हाला मेथीची जुडी बाजारातून आणून दिली, संसारी जर बाई असेल, आता मेथीन जुडी जर आणा ना म्हणा, पहिले शेतकरी उपाडस ते पाणी मा उपाडस, बरोबर आहे ना. तिले पाणी लागेल रास, पुन्हा को मार्केटमा लई जाऊन टाइमले पाणी मारीस नाही लई जाणी शे. ज्या व्यापारीने लिहिली तो बी पाणी मारीस नाही, हाती विक्रीवाला विकस, आणि हाती विक्रीवाला बी पाणी माराशिवाय विकत नाही. बरोबर आहे ना. पाणी मारत मारत काही जुडी खराब होईजास. पण ती जर नवरानी बायकोन आत्मा दिनी, संसारी बाई, ज्या बाईले चांगला नीट नेटका संसार करणाशे, ती बाई सडेल बरोबर काट टाकस आणि चांगली निवडीशनी भाजी बनाईन खावाडस. जी बाई संसार कडस तिले, बरोबर आहे का नाही. जिले संसारना नॉलेजच नाही, जाडा मोठा कारभारवाली बाई अशी वरद केलेत बडी जुडी चढेल शे, हो माय आखी जुडी फेक देस. समजिले हो, संसारना नॉलेज नाही. बरोबर आहे ना. सक्सेस व्हायचं असेल तर या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. विठ्ठल आणि तसंच आमच्या आजी चिंदूबाई जीवनात सक्सेस झाल्या, कारण 2 लेकरं आणि 3ही नातवंड, एकदम सुखाचा परिवार आहे. आणि मला वाटतं आई साहेबांची वय पण झालेलीच होती शाळेत ना. हो,
एकदम बरोबर प्रसंगाला आई साहेब गेलेले आहे. सर्व व्यवस्थित बघून दोघं लेकरं तिघं नातवंड सगळ्यांची लाईन लागलेली असं बघून आई साहेबांनी मार्गस्थ झालेले आहेत. मला तर असं वाटतं सांगायची गरज नाही की आई साहेबांच्या आत्म्याला शांती लाभावी. कारण काय माहिती आहे का, त्यांच्या आत्म्याला शांती लाभलेलीच आहे. त्याच्या मागचं कारण सांगतो. एखाद्या व्यक्तीच्या दशक्रिया विधीला, एखाद्या व्यक्तीच्या पुण्यस्मरणाला, एखाद्या व्यक्तीच्या वर्षश्राद्धाला कीर्तन होतंय, याच्या मागचं कारण समजावं. जाणाऱ्या व्यक्तीचा पुण्याचा साठा होता तर हे होतंय, अन्यथा शक्य नाही. विठ्ठल कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, जे मृदंगाला साथ करतायत, आमचे शुभम बाबा आणि आमचे दुसरे मृदंगाचार्य आमचे ललित बाबा. ललित बाबा, मला जेव्हा सुनील भाऊंचा फोन आला, म्हणे बाबा काय करायचं, कीर्तन करायचं की प्रवचन करायचं? म्हणलं मला काही अडचण नाही, मी खुरपी बी लई येसून दुडावी लई येसू. तुम्ही सांगा कपाशी येते कपाशी बी येसू, तुम्ही सांगा निंदा नाही ते खुरपी बी सांगे ठेवसू, मला काही अडचण नाही. पण म्हणलं जर कीर्तन असलं तर अधिक आनंद येईल, कारण सगळे गायनाचार्य महाराज मंडळी, तो आनंद काही वेगळा असतो म्हणलं. आणि सुनील भाऊंनी ऐकलं. मग म्हणले साऊंड सिस्टीम वगैरे, म्हणता भाऊ एकच घर असं दिसू, अख्खा कामे मोडली तीन म्हणतात. ललित बाबांना फोन करा, सगळी कामं होतात. आणि खरंच आल्याच्या नंतर समाधान वाटलं. आमच्या ललित बाबांनी सगळ्या गोष्टी सांभाळल्या. हार्मोनियमला साथ करतात चेतन महाराज, बरोबर आहे ना. आमची गावातील ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रात नाव गाजवले ते म्हणजे आमचे सुदाम बाबा आहेत. गायनाला ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र गाजवत आहेत ते म्हणजे आमचे गणेश महाराज, त्यांचे बंधू आमचे श्रावण महाराज आहेत, आमचे समाधान बाबा आहेत, शरद महाराज आहेत. शरद बाबा, सॉरी हं बाबा, मी डायरेक्ट दच काय गो. वा वा. आमचे माधव महाराज आहेत, रमेश महाराज आहेत, समाधान महाराज आहेत, बापू महाराज, हरी महाराज, जगन्नाथ काका, रंगा बाबा, मुरलीधर महाराज, सगळे भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. माझ्यासोबत आलेले आमचे कौशल महाराज आहेत, अजून आमचे भगवान तात्या चौगुले आहेत, साऊंड सिस्टीमचे मालक ललित महाराजांचे लहान बंधू, मोठे बंधू, सॉरी मोठे बंधू साऊंड सिस्टीमचे आहेत. यूट्यूब चॅनलचे दोघंही मालक यश भैया असतील, आमचे ऋषी भैया असतील, अजून कीर्तनासाठी उपस्थित आमचे डॉक्टर साहेब आहेत, दोन डॉक्टर आहेत आमचे मामा श्रीमंशाचे, आमचे यांच्याकडे कथा झालेली माझी. हां, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. मला आता प्रत्येकांची विनेकरी बाबा, विनेकरी बाबा तर बऱ्याच ठिकाणी असतात, अजून कुठेतरी भेटले ते मला पाचोऱ्याला. चांगला परमार्थ आहे त्यांचा. हो, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, प्रत्येकांची नावं घेणं काही शक्य होणार नाही, कारण बऱ्याच लोक वय केना लाग राहणार, बाकीना सांगतील त्यासना नाविलीनाथ, आमना नाविलीनाथ नाही, अवबी चिकना चिकनासना शेबू. आलेले सगळे श्रोतेगण, माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानामानाने मोठे आहात. सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. या अभंगातून तू खबर आहे, तुम्हा आपल्या जीवनाला समजावून सांगताय भैया, जर जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर भगवंताच्या जवळ जायचे. भगवंताच्या जवळ गेल्याच्या नंतर जीवन सक्सेस होणार आहे. पण काही लोकांना आजही कळलेलं नाही आहे. जीवनात जर खरं सक्सेस मिळवायचं असेल तर भगवंताचं नामचिंतनाशिवाय नाही. मग काही लोक म्हणतात, महाराज तुम्ही भगवंताच्या नामचिंतनात आनंद घेतात, आम्ही संसारात सुखी आहेत. दादा, संसारामध्ये सुखी नाही. काही लोक समाधानी आहेत, पण सुख फक्त देवाच्या चरणाशी. विठ्ठल सुख आणि समाधान जितना जमीन आणि आसमानचा जेवढं अंतर आहे ना, तेवढं सुख आणि समाधानामध्ये फरक आहे. समाधान तुम्ही संसारात काही लोकांनी मानलं तर आहे, नाही तर काही लोक संसारातच एवढे वेडे आहेत महाराज, इतके वेडे आहेत.
भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून मला सांगायला आवडेल शरद बाबा, उदाहरण म्हणून सांगायला आवडेल. एक म्हातारा मरण्याच्या दारात होता. एक म्हातारा मरण्याच्या दारात आहे. डॉक्टर साहेबांना बोलवलं, डॉक्टर साहेब तुमचा माझा म्हातारा सिरियस आहे. म्हणले कशी तब्येत आहे तुम्ही सांगसान का? डॉक्टर साहेब आले, नाडी वगैरे चेक केली. डॉक्टर साहेबांनी सांगितलं किती वाजलेत? म्हणले 10:30-11 वाजेच्या सुमार. म्हणे एक काम करा, तुमचा म्हातारा 4-5 वाजेच्या आत मरणार आहे. म्हातारा 4-5 वाजेच्या आत मरणार आहे असं पोरांना सांगितल्याच्या नंतर दोघं पोरं बापाच्या जवळ बसले. 4 वाजतात की 5 वाजतात कधी म्हातारा मरतो अशी वाट बघत होते म्हाताऱ्याच्या जवळ बसून. आणि बरोबर 2-2:30 वाजेच्या सुमारास म्हाताराला झटका यायला लागले. म्हातारा लागलं ना असं कराय. म्हातारा मधमाच 2-2:30 वाजायला असं करायला लागलं. पोरे म्हणे नेमकं काय समजा ना, म्हातारा आपला बाप असं कराय ना. दाखला मोठाला सांगे म्हणे मोठा भाऊ मला ते असं वाटत पप्पा असं कराय ना, म्हणजे पप्पाने मोठं डबुलं कुठेतरी दपाडेल शे, कुठेतरी काहीतरी डबुलं दपाडेल शे म्हणे बाबाने. मोठा भाऊ सांगे आता कुठे देखशील दाखला? अरे बाप पप्पा असं सांगणार ना म्हणजे आता भीत मावई म्हणे. पुरी भिंत खोदून टाकली, 1 रुपया सापडणार नाही. मोठा सांगे दाखलाले तू हाताने भीत कोरी टाकी म्हणे, कदाचित हाताने भीत मावई म्हणे. ते हाताने भीत बडी खंदी टाकी, रुपया सापडणार नाही. पण म्हातारानं काही बंद होई नाही. पोरे म्हणे काय भाऊ दोन्ही भीता पडी घ्यात, रुपया सापडणार नाही. पण पप्पा इथलं सांगणार ना कितलं शेण काय शे, जर मरी घ्या ते दाबायला राहायचे. डॉक्टरांना बोलवलं, डॉक्टर साहेब आमचा म्हातारा अर्ध्या मिनिटासाठी का शे ना बोल का झाला पाहिजे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, म्हणले म्हातारा बोलतय पण कमीत कमी 60,000 रुपयाचं इंजेक्शन आहे, म्हातारा 1 मिनिटासाठी बोलतोय. पोरे म्हणे अरे 60,000 जाऊ दे रे पप्पा, इथलं सांगणार ना कितलं शेण काय शे. 60,000 रुपयाचं इंजेक्शन दिलं आणि म्हातारा बोलायला लागलं. दोघं पोरांनी विचारलं, म्हणे पप्पा कोटेशी? म्हणे काय नाही रे भाऊ, तुन माय घर माने होते म्हणे, बाजूनी वहीन जी म्हणा पण पीठ गायन गायनी मागले जायले तेवढी मागितली जात म्हणे. किती वेळापणा आहे हो, किती वेळापणा आहे, किती संसारात वेळ येतं लोक. आता मला सांगा मरण्याच्या दारात आहे तरी सुद्धा जर पीठ गायन गायनी दिकस होती याला देव कवय दिकीन. विठ्ठल विठ्ठल भगवंतानं तुम्हा आपल्याला जन्माला घातलंय ते भगवंताच्या नामचिंतनासाठी. आणि हीच गोष्ट तर संत आपल्याला सावध करू सांगतात, पण काही लोकांच्या लक्षात येत नाही. सांगू का, काही लोकांना कळलं म्हणून त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली, काही लोकांना कळलंच नाही. आमच्या संतांनी सांगितलं भैया ऐक ना, अरे तुझा जन्म आहे ना तो भगवंताच्या नामचिंतनासाठी. माझे तुकोबा आहे देव दिला देह भजन तो या झाला फटाबादिकेचा. देवाने आपल्याला देह दिलाय तो कशासाठी हो? भजनासाठी. पण आपण काही लोकांनी भजन केलंच नाही, फक्त भजनापुरता मर्यादित ठेवला त्याला. किती भोजनापुरता. डॉक्टर साहेब भजन लोक विसरले. हो, आमच्या तुकोबराई सावध करत असताना काही लोकांनी ऐकलं नाही. तर महाराज अरे आपला जो जन्म आहे ना तो भगवंताच्या प्राप्तीसाठी हे सांगत असताना पाया पडून सुद्धा सांगितलं. पाया पडून सांगितलं. फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून सांगेल, हे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला.
आमचे संत पाया पडून सांगतात तरी काही काही लोकांच्या लक्षात आलं नाही हो. एका ठिकाणी तर संत भरपूर प्रमाणे समजवतात, पण आपल्याकडे एक म्हण आहे, हिंदी में कहावत है, अच्छे को एक बार और गधे को चांगला लोक इसलिए एकदा सांगेलवर फरक पड जास, बाकी ना गदड असले नाही टाया पडत असं म्हणणं आहे त्यास. आपली वैना मानले जड पडत बा ते, आपलं सांगायला नाही चालव. पाया पडून सांगितलं तरी काही लोक ऐकायला तयार नाही. माझे नाथ बाबा तर बाप म्हणतात, करा रे बापांनो साधन हरीचे जरी करणीचे करू नका. आता उदाहरण म्हणून सांगेल, जर तुमच्याकडनं समजा रवी किरण महाराजांनी जर समजा डॉक्टर मामाश्रींकडनं 50,000 रुपये घेतले किंवा 1 लाख रुपये घेतले, मामाश्री मला 1 लाख रुपये पाहिजे, देऊ नका पण हिंमत बी सोडू नका. हा तेच गरमा 20-25 मागूच जायला हो भाऊ, गरबडी 1 लाख नाही टोकी जाईल. फक्त उदाहरण म्हणून सांगतोय, मामाश्री मला 1 लाख रुपये पाहिजे, मी तुम्हाला 15 दिवसाच्या नंतर रिटर्न देतो. उदाहरण म्हणून सांगतोय, लक्षपूर्वक काय का. मामांनी मला 1 लाख रुपये दिले नाहीत अजून, फक्त गृहीत धरा, नाही त्या अकुसा काय मामा सांगतील कीर्तन मला लाख रुपये देतात त्या दी टाकाचा. मामांनी मला 1 लाख रुपये दिले समजा, मी वायदा केला होता 15 दिवसाचा. मामाश्रींचा मला 16व्या दिवशी फोन आला, आणि 16व्या दिवशी फोन आल्याच्या नंतर म्हणले, महाराज त्या पैसा दी टाकाव. काय सांगते का हो महाराज, त्या पैसा दी टाकाव. मी जर मामा त्यासले सांगा, मामा एवढा दिन निघणार टाको, 8-10 दिन काढल्या. मग 8-10 दिन नंतर मामा त्यासना फोन येईन, महाराज त्या दी टाकाव. दुसरा वायदा बी चुकाय घ्या, मग कुठेतरी तोल जाईल. हो महाराज त्या दी टाक राही कवय. पहिले महाराजजी म्हणा का हो महाराज म्हणा. जर महाराजले अक्कलच नाही राहिनी माणसां माननी, मग शेवट मागणारले ते सोडणी पडी ना, बरोबर आहे की नाही. संतांनी समाजाला बाप म्हणलं, पाया पडले तरी ऐकत नाही. मग एका ठिकाणी आमचे संत सांगतात आरे कारेच्या भाषेत, हे उठा जागे वारे आता, उठा जागे वारे, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भैया पाया पडले माझे भगवंता संत, पाया पडले तरी लोकांना फरक पडत नाही, बाप म्हणलं तरी फरक पडत नाही, मारे कार्याची भाषा वापरली तरी ऐकत नाही. आता तुमच्याकडे येतो मायाव, जर घरामध्ये किराणा संपला आणि तुम्ही जर पोराला सांगितलं बावड्या साबण नाही वैरे भाऊ दुकानावर 10 रुपयानं साबण लई, बावड्या जर ऐकत नसेल तर माय म्हणस हो भाऊ जाय रे म्हण दादा वैरेतून पाय पडतून दाढी धरस, तरी बी ऐकत नसेल. हो बावड्या वैरे हो म्हणा बाप तू जाय रे, तरी बावड्या ऐकत नसेल. ते मग शेवटला पर्याय काय राहस, तुले मरी माय का जाय ना रे. तसं पाया पडले बाप म्हणलं तरी ऐकत नाही, आरे कार्याची भाषा वापरली तरी ऐकत नाही. माझे नाथ बाबा तर कठोर भाषेत सांगतात,
काय माय गेली होती भूतापाशी हरी नाही मुखाशी अरे मुडा विठल 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 काही काही समजदार साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केलेला आहे की महाराज तुम्ही म्हणता त्या विठल 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 समजदार साधकांनी तुकोबारायांना विचारलं तुकोबाराय जर आम्हाला सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल आम्ही संसारात भरपूर अनुभव घेतला संसारामध्ये सुखच कुठं भेटत नाही मग सुखाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुमच्याकडे काही पर्याय व्यवस्था आहे का तर माझे तुकोबाराय पर्याय व्यवस्था सांग सव्वा 11 झालेले आहेत मी बी भूक येते शब्द ठरले काय करा ना तुम्ही सांगा 15 मिनिटं बोलू 10 मिनिटं बोलू का आवरू काय करा ना पटकन सांगा हा चालू देऊ कितला टाइम पुरा गोमालशात असं वांधा नाही तुम्ही ऐकायला बसलेत शरद बाबा म्हणल्यावर आपल्याला सांगायला काही प्रॉब्लेम नाही का आमचे ज्ञानोबा आहे तुकोबा एवढं मटेरियल देऊन गेले ते काही न संपणार आहे नाही का एका ठिकाणी पारोड्याकडे सप्ताह होता बाबाजी सप्ताहमा 8 कीर्तनकार आणि त्या गावातली बाई मला गावाचं नाव सांगून ते गाव बदनाम करायचं नाही त्या गावाची एक आजी सुरतला राहते मला मुलगा मानते तिने मला फोन केला गावात आली 8 दिवसाचे 8ही कीर्तन ऐकले आणि 9व्या दिवशी मला फोन केला म्हणे भाऊ रवी किरण म्हणता काय आई बा म्हणे 8 कीर्तनकार उन्हात पण 8च माही 6 कीर्तनकार तू नाच खेळा पाडी घ्यात बा म्हणे तू नाही निंदा करेत म्हणे कीर्तन म्हणता माडी दक्षिणा कितली दिनी तुम्ही त्यासले काय नाही भाऊ म्हणे 2100 3100 म्हणता त्या दोंडाच्या ना रव्यानं सांगतील ते तिथलाच भेटतील मी देऊ न सांगस म्हणजे 61 उपाय विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणसान तर अजून 15 मिनिटं बोलायला मला काही अडचण नाही का मला बोलायला काही अडचण नाही ऐका जन्माला आलोय ना तर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची नुसता केला इशारा जाता जाता असतो शरद बाबा आपला तुमले समजी घेऊ या ना टकोरा काय बस जीवनाचा सार्थक करून घ्यायचं असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा ते नवीन जीवा सुख नव्हे त्याच्याशिवाय जन्माला येऊन सुखच लाभत नाही महाराज दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत सुख नाही